नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला कैरीचं लोणचं करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे अक्कानी कैऱ्या दिलेल्या आहेत बघा. घरून आलेले आहेत कैऱ्या, शेतातले आहेत. तर त्याच्यामुळे लोणचं आता खूप टेस्टी लागतं, मस्त लागतं एकदम जेवणाबरोबर. कारण उन्हाळ्यात जेवण अजिबात जात नाही. तर लोणचं वगैरे असेल ना, पापड लोणचं, तर खूप छान वाटतं जेवायला. तर त्याच्यामुळे मी लोणचं करून ठेवते. 4-8 दिवस झाले की मी संपलं की लगेच लोणचं करते. तर त्याच्यासाठी मी आता ही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कैरी. आणि तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने करते. माझी पद्धत बघा तुम्ही कशी करते ते. तर चला बघूया. मी आता ही कैरी आणि थोडासा गूळ पण घेतलेला आहे मी. एकदम चटपटीत होतं, आंबट गोड चवीचं. आणि असं लोणचं असेल ना तर जेवायला पण खूप छान वाटतं. तर आता हे बारीक कापून घेणार आहे मी. हे मधलं काढून टाकायचं, तो भाग असतो तो. हे बाटा असतो. हे चुलीत भाजून पण खातात बघा, छान लागतं. तर आता ह्याला मी उभे असे काप करून घेते आधी. मी काही साल वगैरे काही काढत नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काढू शकता साल. आणि अशा फोडी करून घेणार आहे बारीक. हे बघा, या पद्धतीने. आणि हा जास्त आंबट पण नसतो, तोतापुरी आंबा आहे हा. तर मंडळी आता मी गूळ पण चिरून घेतलेला आहे. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता गूळ टाकून घ्यायचा याच्यावर. बारीक चिरलेला आहे मी. मध्ये मध्ये हे असं राहिलं असेल तर फोडून घ्यायचं. मीठ टाकायचं. आणि हळद टाकायची. थोडीशी फोडणीत पण घालणार आहे मी हळद, म्हणून थोडीच टाकते आता. आणि ह्याला ना थोडं हातानेच मिक्स करायचं. कारण ह्याच्याने ना असं चमच्याने वगैरे होत नाही व्यवस्थित, गूळ असल्यामुळे. तर ह्याला असं हाताने मिक्स करून घ्यायचं. आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे बघा. हे मिठामुळं आणि गुळामुळं ना ह्याला पाणी सुटतं लगेच. तर हे असं थोड्या थोड्या वेळाने जास्त ठेवलं ना आपण अर्धा तास, तर पूर्ण पाणी होतं ह्याचं. आता झालेलं आहे हे. आता फोडणी करायची. तर मंडळी आता फोडणीसाठी मी गॅस पेटवलाय. त्याच्यावर भांडं ठेवते आणि तेल टाकायचं. थोडंसंच टाकणार आहे, जास्त तेल पण नाही घालायचं. आणि तेल तापलं की जिरे मोहरी टाकायची. आता मंडळी जिरे मोहरी टाकून घेते मी, दोन्ही मिक्स केलेली. थोडं हिंग टाकायचं, हिंगाने खूप छान टेस्ट येते. आणि मिरची पूड टाकायची थोडीशी. आणि गॅस बंद करायचा आता. थोडीशी गार होऊ द्यायची फोडणी. मंडळी थोडीशी गार झाली फोडणी, आता हळद टाकायची. कारण फोडणीत हळद टाकली ना कलर पण चांगला येत नाही आणि करपते हळद, म्हणून आता टाकायची. थोडंसं तेल गरम आहे तर. मस्त फोडणी झालेली बघा. हे बघा, थोडीशी गार होऊ द्यायची आणखीन. तर मंडळी तुम्ही बघू शकता किती पाणी सुटलेलं आहे बघा. हे बघा, लोणच्याला खूप पाणी सुटलेलं आहे गूळ आणि मीठ घातल्यामुळे. तर आता ही फोडणी याच्यावर टाकून घ्यायची. आणि सगळं मिक्स करायचं. तर मंडळी आंबट गोड चवीचं मस्त लोणचं तयार झालेलं आहे बघा. आणि खायला तर खूप भारी लागतं. तुम्ही एकदा नक्की करा. एकदा केलं ना तर तुम्हाला 2 दिवस पण जाणार नाही, एवढं छान होतं, टेस्टी होतं एकदम मस्त. आणि दिसायला पण किती छान दिसतंय बघा. आणि अजिबात आंबट लागत नाही. आंबट कैरी घेऊ नका तुम्ही, कारण तोतापुरी कैरीचं छान होतं लोणचं. तर या पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि एका भरणीत भरून ठेवायचं डब्यामध्ये. असा कुठलाही काचेचा डबा घ्या किंवा भरणी घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये भरून ठेवायचं. आणि जसं जसं मुरेल ना तसं पाणी सुटतं आणि एकजीव होतं सगळं.
तर मंडळी, कैरीचं लोणचं तयार आहे. तर खूप भारी झालेलं आहे, खूप टेस्टी झालेलं आहे आणि एकदम सुंदर. असं नुसतं जरी खाल्लं ना तुम्ही तरी खूप छान लागतं आणि वरण भाताबरोबर पण अप्रतिम लागतं. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.